क्यों डर गए? मर्दाना हातांनी कापलेली केळीचे खुंट बघण्याची तमन्ना नाही? इस लड़की को आपने इनाम का हकदार बना दिया। अब अशरफ खान आया है, अब खेलेंगे भी हम और जीतेंगे भी हम। केले का एक और खूंट लगा दो, मैं काटूंगा एक झटके से। लगाओ। शंभूराजा, लगता है मराठाओं के खेमे में मर्द मिट गए, नाम शेष हो गए। तलवार से खेलिए खान साहब, जुबान से नहीं। बिल्कुल बिल्कुल, लेकिन फिर भी लगता है यहाँ कोई मर्द बचा ही नहीं जो इस केले के स्तंभ को काट सके और इस लड़की से भी बढ़कर बहादुरी दिखा सके। ऐसी बात नहीं है। हम नारी को शक्ति का स्वरूप मानते हैं, उसके शौर्य की पूजा करते हैं। ये तो देवी माँ का उत्सव है। माँ भवानी का तेज इस लड़की की तलवार में मानो उतर आया है, इसलिए। नहीं 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 नहीं, ये बात हम मानते ही नहीं है। हमारे साथ खेल खेला जाए और इससे ज्यादा स्तंभ लगाए जाए। हम अपनी शमशेर का तेज दिखाएंगे। अशरफ खान खेलेगा भी जीतेगा भी, यह शर्त लगाता है। देवी मां की जतरा तो अशरफ ही जीतेगा और गुलाल का हकदार भी अशरफ ही बनेगा। हमें मंजूर है। ये मैदान है। संभा, तुमने हमारे किलेदार कय्यूम खान को मारा, हमें धोखा दिया। तुम्हारी वजह से हमारे हाथों से तलवार छीन ली गई थी। खत नहीं, तुम्हारी मक्कारी का सबूत। तुम संभा से मिले हो। लेकिन हुजूर, उसका बदला हम जरूर लेंगे। आज तुझे खत्म कर देंगे संभा। क्या सोच रहे हो अशरफ खान? फूट लग चुका है, दिखाइए अपनी बाजुए कुव्वत। हम तैयार हैं। सुनबाई, युवराजांचा घोडा आम्ही सकाळीच बाहेर पडताना पाहिलाय। जी मातोश्री। एवढा वेळ आहेत कुठे? घोडा अजून परतला नाही, केव्हा येणार आहेत? नाही, माहित नाही आम्हाला। तुम्ही विचारलं नाही? ते सांगत नाही आणि विचारलं की गुरकावतात। गुरकावतात? आता आणि गुरकावण्याला घाबरायचं? हातात शिक्के कटारीचा भाला आलाय ना, उगारायचा। मातोश्री, पण आहेत कुठे? आडमाळच्या जत्रेला गेले। आडमाळच्या जत्रेला? असे एकटेच उतरले गडाखाली?
पथक नाही नेलं 8-10 मावळ्यांचं सोबत? अगं बाई, एकटेच गेले? आता आम्हालाच विचारा, तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का? मातोश्री, आम्हाला वाटलं घेऊन गेले असतील सोबत पथक. आता ह्यापुढे लक्षात ठेवा, सोबत पथक हे हवंच. आणि आता तर ते स्वतंत्र कारभाराचे मुखत्यार झालेत. महाराजांनी दिलेला मोठेपणा सगळ्यांना आवडला असेलच असं नाही. काही वेळेला मोठेपणा डोळ्यात चलतो. मातोश्री, आणि दुसरं, आडमाळच्या काळूबाईला शंभूराजे गेलेत. मग आपल्याकडून चोळी बांगडी ओटी तरी दिलीत का? नाही. तुम्हाला माहित होतं ना, मग पाठवायची होती ओटी आपल्याकडून. माफी असावी मातोश्री, पण आमच्या ते ध्यानातच आलं नाही. आता हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात यायला हव्या. सगळीकडे चौकसपणा हवा. जी. बघा जमलं तर, अजूनही वेळ गेली नाही. पाठवतो आम्ही कोणाला तरी. येतो. एक खूंट और बढ़ाओ, हम 8 खूंट काटेंगे और हमारी ताकत की पहचान देंगे. अरे हे तो लईच गार असतोय. आता ह्यो तरी छाटल का फुट? मालिक, ए खुदा, शुक्रिया, शुक्रिया. है कोई माइका लाल जो मेरे सामने खड़ा हो सके? है कोई? हे बघ बल्लू, वय मोर आणि कर त्याची बोलती बंद. वय वय मोर. कमी पडला गडी. वही तर. मला काय कळेना, देवीच्या गुलालाचा हेच मानकरी होतोय का काय? अवघड झालंय. का बोलवलं सा? काम करू दे की. कसलं काम करतेस? कसलं काम म्हणजे? आम्हासनी की तुमच्यासारखं एकच काम आहे व्हय? आम्हाला ग कसलं एकच काम? तर व काय, युवराज कुठं हायत, युवराज कसं हायत, ते आलो का गेलं का? धारात्या, आता बी तन हित आणि मन तिकडं आडमाळात. तू आमचं ऐकून घेणार आहेस का? बर बोला. काय बोला? सकाळीच धाकट्या मातोश्री बोलल्या, आता तू बोल. सकाळी कुणाचं तोंड पाहिलं कुणाच ठाऊक. रोज कुणाचं बघता तोंड? युवराजांचं. मग आज बी त्यांचंच बघितलं असेल की. बोला, का सांगावं धाडलासा? धारात्या,
तू काळूबाईसाठी चोळी बांगडी घेऊन पाठव ना कोणाला तरी. आता हाय का म्या कोणाला पाठवू? पाठव ना कोणाला तरी. त्याच्यावरनच बोल खाल्लाय जणू. हो ना ग. युवराजांसोबत चोळी बांगडी पाठवायला ध्यानातच नाही आलं आमच्या. अव माझ्या येडीच्या ध्यानात आलं असतं तर तुम्हासनीच पाठवलं असतं जोडीनं. धारात ते काय ग. बरं आपल्या दोघींच्या ध्यानात नाही आलं पण युवराजांच्या ध्यानात यायला पाहिजे होतं ना. काळूबाईला जाताना घरची लक्ष्मी घेऊन जायला पाहिजे होतं. एक और खूट बढ़ाओ. अरे बाप, 8 फूट कापतील का रे? अरे 8 फूट कापाया लय आडमाप ताकद पाहिजे. अरे वय पण त्यानं तर खूट वाढवला की. वाढवला पर सोपं नाही ते घेईल असं करू. असं करून घेईल का कापला आता काय माहित. एक और खूट बढ़ाओ. वाह, 9 खूट. मजा आएगा इंशाअल्लाह. अशरफ खान, खेल शुरू किया जाए. मराठा वीरों, हमने इस खेल का बीड़ा उठाया है. आप में से कोई आना चाहेगा तो आइए. अपनी किस्मत और अपनी तलवार दोनों भी आजमाइए. आइए. कोई नहीं आना चाहता. कोई नहीं है. अब देखिए हमारी तलवार की कलाबाजी. हम फिर से पूछ रहे हैं, है कोई मराठा वीर? खान साहब, ये मंदिर है. ज्यादा ऊंची आवाज माँ कालूबाई को सहन नहीं होती. और वैसे भी ये कोई जंग नहीं, माँ की सेवा है. सेवा? हाँ, सेवा. यहाँ तलवार चलाई जाती है माँ भगवती की खुशियों के लिए. त्यामुळे सेवा भाव महत्वाचा, अहंकार नाही. जी. तलवार चलाइए. हम जीत गए, हम जीत गए. इस साल देवी माँ की यात्रा अशरफ खान के नाम से पहचानी जाएगी. इस गुलाल के हकदार अशरफ खान है. आइए अशरफ खान. हमारे होते हुए ये मुमकिन नहीं. आम्ही असताना आमच्या रयतेचा कुणी अवमान करावा हे सहन केलं जाणार नाही. तो क्या आप हमसे मुकाबला करेंगे? यकीनन. युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा. पाटील, अजून 2 खुंट वाढवा. दोन खुट कशाला हो युवराज? हाय ते कापा म्हणजे चांगलं म्हणायला मोकळं होईल. पाटील, आम्ही सांगतो म्हणून वाढवा 2 खुंट. जी वय वय. अरे पोरांनो, ठेवा की 2 खुट. खान साहब, 11 खूंट है.
चलाओ तलवार। 11 फुट 11 फुट तो हम यूं ही काट देंगे। देखो अब हमारी शमशेर का कमाल, देखो। आपकी तलवार का कमाल देख लिया हम। अब हमारी बात। अरे 11 फूट कापायचं काय खायचं काम नाही. अरे पण युवराजासनी काय गरज आहे यात पडायची? उगाच नामुष्की. पाटलाने तरी समजून सांगायला नका बाई. राहू द्या युवराज, राहू द्या. अहो, आज तुम्ही आमच्या गावचं पाहुणं, तुम्ही कशाला खेळात भाग घेताय? पाटील खानानं गावाला ललकारलं म्हणून आम्ही खेळात सहभागी झालो. मग असं करा, 10 फुट कापा, म्हणजे चांगलं बोलायला मोकळं. पाटील खानाच्या ताकदीची गुरमी उतरायची तर पुरती उतरायला पाहिजे. आमची तर इच्छा आहे आणखी खुंट वाढवावेत. अरे देवा, नका नका, असा नका करू युवराज. मी तुमच्या पाया पडतो. असं आव्हान घेऊ नका. आव्हानांशी झुंज हा तर आमचा आवडता खेळ. वाढवा खुंट. अरे किती बी झालं तर आपलं युवराज आहेत ते. त्यांचं हस म्हणजे आपलं हस. अरे ते बघ, घेतला पवित्रा युवराजांनी. क्यों डर गए? आई काळूबाईच्या नावानं मला अरे देवा, वार खाली गेला. गेला वार खाली तर गेला. वार चुकला. ये ताकतवर तो मैं ही हूँ. ये अशरफ खान है ताकतवर. मैं ही हूँ ताकतवर. शुक्रिया खुदा, या अल्लाह शुक्रिया. ए लड़के चुप चुप. तुम्हासनी काय वाटलं? वार चुकला? वार बराबर बसलाय. केळीच्या खुटा कापल्यात. लाडी, मग आम्हाला नाही कळलं. ते तर केळीच्या खुटाला बी नाही कळलं. युवराज शंभूराजांचा! युवराज शंभूराजांचा! युवराज शंभूराजांचा! युवराज शंभूराजांचा! युवराजांचा वार बघाया नजर इजेच्या वेगाची पाहिजे. लाडी, ते तुला कळलं, पण आम्हाला नाही कळलं. युवराज, आज देवीच्या गुलालाचा मानकरी तुम्ही ठरलात. शकदम. पाटील पाटील, आम्ही फक्त आमचं कर्तव्य बजावलं. माणूस प्रयत्न करतो, पराक्रम गाजवतो, पण तुकोबारायांनी म्हटलेलं आहे,
परी अधिष्ठान असावे भगवंताचे. त्यामुळे या गुलालाची खरी मानकरी आई काळूबाईच. आई काळूबाईच्या नावानं